पुढे काय म्हणलंय, "इदं तु देव्या कवचं देवानामपि दुर्लभं यः पठेत् प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः दैवी कला भवेत् तस्य त्रैलोक्येष्वपराजितः जीवेत् वर्षशतं साग्रं अपमृत्यू विवर्जितः." त्यांनी काय सांगितलेलं आहे, की कवच धारण करणारा मनुष्य भूतलावर कीर्तीने विभूषित होतो आणि सुयशाच्या बरोबर वृद्धी सुद्धा प्राप्त होते. म्हणजे सर्व प्रकारची वृद्धी असो, आयुष्याची वृद्धी असो, धनाची वृद्धी असो, घरादाराची वृद्धी असो, कीर्तीची वृद्धी असो, जे काही त्याला हवंय त्या सर्व गोष्टींची वृद्धी होतो. आणि कवचाचा पाठ केल्यानंतर सप्तशती चंडिकेचा पाठ करण्याचा प्रघात आहे बघा. आणि ह्या करणारा माणूस जोपर्यंत हा म्हणजे कवच अर्गला किलक कवचाचा पाठ करतो, सप्तशतीचा पाठ करतो आणि त्यानंतर सांगायचं म्हणजे तो पाठ करणाऱ्याला त्याची काय स्थिती असते हे इथे सांगितलेलं आहे बघा. म्हणजे वन, पर्वत